मुलांनो, आता आपण द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ही प्रॉपर्टी पाहिली. दोन ट्रायंगलच्या जर तुम्ही एरियाचा रेशो घेतला तर इट इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. सेकंड केसमध्ये पाहिलं होतं जर बेस सेम असेल तर एरियाचा रेशो हाईटच्या रेशोशी इक्वल येतो. हाईट सेम असेल तर एरियाचा रेशो त्याच्या बेसेसच्या रेशोशी इक्वल येतो. ठीक, याच्यावर बेस असलेले काही एक्झाम्पल आपण पाहूयात. लेट्स कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड द हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड द हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दीज ट्रायंगल्स. हे दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावे लागतील. सो वी राईट हियर let area, base and height of first triangle be A1, B1 and H1 respectively. एरिया घ्यायचा आहे कारण आपल्याला एरियाचाच रेशो काढायचा आहे. फर्स्ट ट्रायंगलचा एरिया A1 मानूयात, बेस B1 मानूयात आणि हाईट H1 मानूयात. अँड एरिया, बेस अँड height of second triangle B, A2, B2 and H2 respectively. It's okay. आता आपण शिकलो बाय प्रॉपर्टी. ओके, प्रॉपर्टी लिहूयात. काय प्रॉपर्टी आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ their bases, both triangles bases and corresponding height and corresponding heights. ओके, आपण एरियाला A1 मानले पहिल्या ट्रायंगलच्या, बेसला B1, हाईटला H1. सेकंड ट्रायंगलच्या एरियाला A2, बेसला B2 आणि हाईटला H2 मानले. सो वी डायरेक्टली राईट हियर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू द बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे. पहिल्या ट्रायंगलच्या बाबतीत बेस दिलेला आहे. बेस आहे 9 इंटू पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे 5 अपॉन base of another triangle is 10 and height is 6. It's very simple. So let's see. आपण याला मिनिमाइज करूयात. 9 5 जा 45, 10 6 जा 60. सो आपण याला मिनिमाइज करूयात. A1 अपॉन A2 इज इक्वल टू 15 3 जा आणि 15 4 जा. Therefore, the ratio of their areas is 3:4. You can also write it A1:A2 is equal to 3:4. So, दिलेल्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो येतो 3:4. So, second one is in figure BC perpendicular AB. Let's see. BC याला CB पण मिळत परपेंडिक्युलर टू द AB. BC आणि AD ह्या दोघं पण AB लाच परपेंडिक्युलर आहेत. BC ची व्हॅल्यू दिलेली आहे. BC आहे 4, AD आहे 8. Then find the area of triangle ABC to the area of triangle ADB. Means we have to find the ratio of these two triangles. Let's consider पहिला ट्रायंगल पाहूयात आपण. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. ह्या ट्रायंगल मध्ये हा बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा, ही हाईट आहे पहिल्या ट्रायंगलची. दुसरा ट्रायंगल पहा ADB. याच्यामध्ये पण बेस हाच येतोय B1 आणि हाईट मात्र ही येते H2. इफ यू ऑब्झर्व केअरफुली दीज टू ट्रायंगल हॅव सेम ऑर इक्वल बेस. आणि आपण आत्ताच प्रॉपर्टी पाहिली. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. सो लेट्स सी. आपण आता मेन्शन करूयात. इन ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल इज ABC. BC is equal to height and AB is equal to base. In triangle ADB त्याच्यामध्ये AD is equal to height and AB is equal to base. Let's see. दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस तर सेम आहे, हे क्लिअर झालं. मग तुम्ही कुठली प्रॉपर्टी लिहिणार? Therefore by property, by which property? The ratio of areas of two triangles with equal bases
दोघांची बेसेस एकच आहेत, इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, ओके. दोन ट्रायंगल तुम्हाला कळले. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे एबीसी. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू, काय प्रॉपर्टी लिहिली आपण, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आता आपण डायरेक्ट हाईटचा रेशो घ्यायचा. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे BC, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे AD. वी नो द व्हॅल्यू ऑफ BC इज 4, व्हॅल्यू ऑफ AD इज 8. सो 4 1 जा 4 2 जा. सो आवर रिक्वायर्ड आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट पियर्स परपेंडिक्युलर RQ पुढे एक्सटेंड केली आहे पर्यंत. त्याच्यानंतर QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR इफ RQ द व्हॅल्यू ऑफ RQ इज 6, पियर्स इज ऑल्सो 6 and here PR is equal to 12. Then find QT. ही QT आपल्याला शोधायची. ठीक आहे, मी पहिल्यांदा फिगर बद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती करून देते. ट्रायंगलचं नाव आहे PQR. ह्या ट्रायंगलला दोन हाईट्स आहे, एक हाईट इंटरनल आहे आणि दुसरी हाईट एक्सटर्नल आहे. लेट्स सी. पियर्स परपेंडिक्युलर RQ पुढे एक्सटेंड केली. मग तुम्ही ह्या ट्रायंगल PQR चा एरिया काढून घेऊ शकता. 1/2 बेस इंटू हाईट. ट्रायंगल तोच राहतोय, फक्त त्याचे बेसेस आणि जर हाईट बदलली तर एरिया तर तोच राहणार आहे. सो लेट्स सी. आपण पहिल्यांदा कन्सिडर करूयात. इन ट्रायंगल PQR पियर्स इज इक्वल टू हाईट and QR that is RQ is equal to base. ह्या ट्रायंगलचा आपण एरिया काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 base into height. So 1/2 base is RQ which is equal to 6. Height is PS which is also equal to 6. 2 1 जा 2 3 जा 6 3 जा 18. In this way we get the area of triangle PQR is equal to 6 3 जा 18 square unit. ठीक आहे. PQR ट्रायंगलचा एरिया आपण आता जो काढला तो एक्सटर्नल हाईट PS आणि हा बेस वापरून काढला. परत ट्रायंगल तोच कन्सिडर करूयात. ट्रायंगल PQR पण त्याच्यात आपण बेस आणि हाईट वेगवेगळे घेऊया. नाउ इन ट्रायंगल PQR वी कन्सिडर हाईट ॲज अ QT अँड बेस ॲज अ PR. ट्रायंगल तोच आहे म्हणजे त्याचा एरिया काही बदलणार नाही, फक्त बदलतोय बेस आणि हाईट. अगेन वी राईट हियर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल PQR तुम्हाला माहितच आहे विच इज इक्वल टू 18. 1/2 असंच बेस. नाव यू हॅव टू कन्सिडर बेस ॲज अ PR अँड हाईट ॲज अ QT. PR into QT. Let's see. 18 into 2 which is equal to PR ची व्हॅल्यू दिली 12 into QT. 18 2 जा 36. 12 इकडे मल्टिप्लाय, LHS ला येऊन डिवाइड, रिमेनिंग QT. So QT is equal to 12 3 जा 36. So QT is equal to 3 unit. In this way we find the QT. काय केलं लक्षात आलं? ट्रायंगल तर तोच होता, फक्त वेगळी बेस आणि वेगळी हाईट वापरून त्याचा एरिया काढला. तोच एरिया राहणार, फक्त परत त्याची बेस आणि हाईट आपण चेंज केली. पुढचं एक्झाम्पल पाहूया. इन फॉलोइंग फिगर AP, दिस इज AP परपेंडिक्युलर टू द BC and AD parallel BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. फिगर मध्ये काय काय दिलंय पहा. पहिल्यांदा इट इज AP परपेंडिक्युलर टू द BC. देन AD पॅरलल BC, दोन पॅरलल लाईन आहेत, त्याच्यामध्ये ट्रायंगल आहेत. कुठले ट्रायंगल आहे ते मी पहिले हायलाइट करते तुम्हाला. ट्रायंगल ABC, दिस इज अ ट्रायंगल ABC. हा पहिला ट्रायंगल. ओके. आणि दुसरा ट्रायंगल आहे BCD असा. सेकंड ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे BCD. दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस BC कॉमन आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा AD पॅरलल BC. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत.
यू नो दॅट पॅरलल लाईन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. ह्या पॅरलल लाईन एकमेकांना कधी छेदणार नाहीत, म्हणजे यांच्यामधलं डिस्टन्स कायम कॉन्स्टंट राहणार. दॅट मीन्स बोथ ट्रायंगल लाईज इन बिटवीन पॅरलल लाईन, दॅट्स वाय दे हॅव अ सेम हाईट. कळतंय मुलांना? सो लेट्स सी triangle ABC, this is our first triangle, and triangle BCD have same base BC. बघा दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे BC. and triangle ABC and triangle BCD lies in between parallel line. हे दोन्ही पण ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असेल. ट्रायंगल ABC and triangle BCD lies in parallel line, therefore they have same height. लक्षात घ्या, ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. ज्या दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट सेम असतं त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सुद्धा सेम असेल. We write here triangle ABC and triangle BCD have same height and base. Therefore, area of triangle ABC is equal to area of triangle BCD. दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सेम असल्यामुळे त्यांचा एरिया पण काय असेल सेम, पण आपल्याला एरियाचा रेशो शोधायला लावला आहे. सो वी राईट हियर एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle BCD is equal to 1/1. So their ratio is 1:1. It's very simple. हा व्हिडिओ पुढे पण कंटिन्यू आहे. कृपया ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन ऐकूनच पुढे जा. मित्रांनो, आमच्या VT शिंदे क्लासेस या YouTube चॅनलवर आम्ही इयत्ता 8वी ते 10वी मॅथ्स, सायन्स, इंग्लिश या विषयांची प्रत्येक चॅप्टरची अथवा भागाची स्वतंत्र प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या इयत्तेचे अथवा विषयांचे स्वतंत्र व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण सिलेबससाठी अथवा क्रमप्राप्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप आजच इन्स्टॉल करा. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सो इन फिगर PQ perpendicular BC, AD perpendicular BC, then find the following ratios. First ratio is area of triangle PQB is to area of triangle PBC. Second ratio area of triangle PBC upon area of triangle ABC. Third one area of triangle ABC upon area of triangle ADC, and fourth one area of triangle ADC upon area of triangle PQC. स्टेप बाय स्टेप घेऊयात. कन्फ्युजिंग जरी असेल पण तुम्ही स्टेप बाय स्टेप घेतलं, बेस आणि हाईट जर प्रॉपर कळली तर इट्स व्हेरी इझी. सो लेट्स सी. फर्स्ट घेऊयात इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC. हे ट्रायंगल पहिले आयडेंटिफाय करा. कुठे आहे ट्रायंगल? पहिला आहे PQB. लेट्स सी. PQB हा फर्स्ट ट्रायंगल. सेकंड ट्रायंगल आहे PBC. लेट्स सी. PBC हा पूर्ण, हा दुसरा मोठा ट्रायंगल, हा छोटा आणि हा PBC. काय सेम आहे? ह्या PQB मध्ये हाईट आहे PQ, बेस आहे PQ. पुढचा ट्रायंगल आहे PBC, याच्यामध्ये हाईट आहे PQ आणि बेस आहे BC, म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. ओके, सो यू हॅव टू मेन्शन दॅट in triangle PQB and triangle PBC have same height, that is PQ. Therefore, the ratio of areas of two triangles with equal height is equal to ratio of their corresponding bases. ठीक आहे. इक्वल रेशोला आपण प्रोपोर्शनल सुद्धा म्हणतो मुलांना, ते आपण पुढच्या वेळेस मेन्शन करूयात पाहिजे तर. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू बेस ऑफ, लेट्स सी, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे BQ अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे BC. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड
आन्सर. पहिला रेशो शोधला आपण. दुसरा रेशो पहा. ट्रायंगल कुठला आहे? ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल ABC. लेट्स सी. पहिला ट्रायंगल आहे PBC हा, आणि दुसरा ट्रायंगल आहे ABC हा मोठा. काय लक्षात येत आहे? दोन्ही ट्रायंगलचा बेस BC सेम आहे. ज्या दोन ट्रायंगलचा बेस सेम असतो त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या हाईटच्या रेशोशी प्रपोर्शनल असतो. So we write here triangle PBC and triangle ABC have same base, that is base BC. Therefore areas of triangles with same base are proportional to corresponding heights. Let's see. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे PBC. हाईट आहे PQ, बेस आहे BC जो सेम आहे. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे ABC, याचा बेस आहे BC आणि हाईट आहे AD. We write here area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to corresponding heights. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे PQ, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे AD, and this is your required second ratio. So third one पहा. Triangle ABC and triangle ADC. So let's see. ABC हा मोठा ट्रायंगल ABC ज्याचा बेस BC, हाईट AD. क्लिअर. दुसरा ट्रायंगल ADC हा छोटा पार्ट. कळलं? हाईट AD, बेस DC. काय लक्षात आलं? मोठा ट्रायंगल ABC ची हाईट आहे AD, बेस आहे BC. दुसरा ट्रायंगल ADC ची हाईट आहे AD, बेस आहे DC. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. दॅट मीन्स areas of two triangles with equal heights is proportional to their corresponding bases. So we have to mention here triangle ABC and triangle ADC have same height, that is AD. We write here areas of triangles with equal heights is proportional to their corresponding bases. Okay, so area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to, त्यांची हाईट इक्वल आहे. दोन्ही पण ट्रायंगलची हाईट AD होती. मग पहिला ट्रायंगल ABC याचा बेस पहा. ABC बेस आहे BC. दुसरा ट्रायंगल आहे ADC याचा बेस आहे DC. वी राईट हिअर BC अपॉन DC. ठीक आहे. पुढचा फोर्थ वन काय दिलाय पहा. आपण प्रॉपरली पहिले त्याला ऑब्झर्व करूयात. ADC. पुढच्या रेशोसाठी पाहायचा आहे ट्रायंगल ADC. हा ADC. लेट्स सी. ADC हाईट असेल AD, बेस असेल DC. पुढचा आहे PQC. PQ आणि हा C हा असा. हाईट असेल PQ, बेस असेल QC. काय ऑब्झर्व केलं? दोन्ही ट्रायंगलमध्ये ना हाईट सेम आहे ना बेस सेम आहे. देन इफ टू ट्रायंगल्स आर डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट्स, ॲट दॅट टाइम द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. तुम्हाला रिकॉग्नाइज झालं हे दोन ट्रायंगल. पहिला ट्रायंगल ADC, दुसरा ट्रायंगल PQC. ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट बिलकुल कॉमन नाहीत. सो लेट्स स्टार्ट. इन ट्रायंगल ADC बेस इज इक्वल टू, ADC चा बेस असेल DC अँड हाईट आहे AD. In triangle, the name of triangle is PQC. Base is equal to QC and height is equal to PQ.
Okay, therefore the ratio of areas of two triangles is equal to ratio of product of their bases and corresponding heights. ओके, सो हा रेशो येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू पहिल्या ट्रायंगलचा बेस DC, हाईट AD. सो इट इज अ DC इंटू AD अपॉन सेकंड ट्रायंगल PQC चा बेस आहे QC, हाईट आहे PQ. सो इट इज अ QC इंटू PQ अँड दिस इज अवर रिक्वायर्ड रेशो. मुलांनो, आता हे जे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. मुळात BPT थेरमचा म्हणजे बेसिक प्रोपोर्शनेट थेरमचा जो बेस आहे ते हे एक्झाम्पल आहे. बऱ्याचदा ट्रायंगलमध्ये हाईट आपल्याला दिसत नाही तरी पण ते आपण कन्सिडर करतो. असे काही रूल्स असतात की ज्याच्यामध्ये ते दोन ट्रायंगलचे रेशो आपण इझिली घेऊ शकतो. सो लेट्स कन्सिडर इन फिगर सेगमेंट ST parallel side QR. Here ST parallel side QR. We have to find the same ratio, that is the first ratio triangle PST upon triangle QST, second area of triangle PST upon area of triangle RST, and third ratio we have to find area of triangle QST to the area of triangle RST. ठीक आहे, आता फिगर मध्ये पहा, आपण पहिल्या रेशोच्या बाबतीत बोलूयात. लेट्स स्टार्ट. पहिला ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PST. आधी हा PST ट्रायंगल पाहून घ्या. हा PST हा ट्रायंगल. दुसरा आहे QST. If you observe carefully, both triangle have common vertex T जो त्याच्या फ्रंटला आहे. ओके, अँड ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस, पहिल्या ट्रायंगलचा बेस PS आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस QS लायज ऑन अ सेम लाईन. जर अशी सिच्युएशन असेल, ट्रायंगलचे बेस लक्षात घ्या, ह्या ट्रायंगलचा बेस PS आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस QS हा एकाच लाईनला लाय होत असेल तर डेफिनेटली त्याची हाईट फ्रंटला असेल. आणि अशी सिच्युएशन जर तयार होत असेल, दोन ट्रायंगलमध्ये कॉमन वर्टेक्स असेल, दोन्ही ट्रायंगलचे बेस एकाच लाईनवर लाय होत असतील, एकाच लाईनवर असतील, म्हणजे थोडक्यात त्या दोन्ही ट्रायंगलचे बेस जर जॉईन केले तर एक लाईन फॉर्म होत असेल, अशा सिच्युएशन मध्ये दोन्ही ट्रायंगलची हाईट आपण कॉमन घेतो किंवा हाईट आपण इक्वल घेतो. सिच्युएशन कळली? ठीक आहे, हेच आपण आता मेन्शन करूया. तुम्हाला दोन ट्रायंगल पण कळले. वी राईट हियर ट्रायंगल PST and triangle QST have common vertex T and their bases, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे PS and दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे SQ lie on the same line. Let's see, PQ lie on the same line PQ. Therefore, triangle PST and triangle QST have equal height. तुम्हाला हाईट डायरेक्ट इक्वल घ्यायची आहे. कुठल्या सिच्युएशन मध्ये कळलं? कॉमन वर्टेक्स आणि बेस एकाच लाईनवर लाय असतील. Therefore, areas of triangles with equal heights proportional to their corresponding bases. ठीक है. Therefore, area of triangle PST upon area of triangle QST is equal to पहिल्याचा बेस आहे PS, दुसऱ्याचा बेस आहे SQ किंवा QS. ओके, इन दिस वे वी फाइंड द फर्स्ट रेशो. जी सिच्युएशन ह्या पेअर मध्ये, तीच सिच्युएशन पुढच्या पेअर मध्ये. सो पुढची पेअर पहा. ट्रायंगल PST आहे तोच ट्रायंगल अँड ट्रायंगल RST. मी परत तुम्हाला ही पेअर दाखवते. आता मी कलर बदलते पेनचा म्हणजे लक्षात येईल. PST आणि दुसरा आहे RST. लेट्स सी, RST ही जोडी घ्यायची. इथे पण तीच सिच्युएशन तयार झाली. दे हॅव अ कॉमन वर्टेक्सेस and their bases PT and TR lie on the same line. Therefore, these
two triangles have same height. So triangle PST and triangle RST have common vertex S and their bases. पहिल्याचा बेस आहे PT and दुसरा बेस आहे RT lie on same line PR. Therefore, area of triangle PST upon area of triangle RST having same height is equal to their corresponding bases PT upon RT. इथे आपण रिझन देऊयात. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट्स. ओके, हाईट जर सेम असेल तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशोशी इक्वल असतो. पण डायरेक्ट मेन्शन केलं. नेक्स्ट पुढचा ट्रायंगल पहा. पुढचे पेअर आहे QST. हा एक रेड आणि ग्रीन. हे दोन्ही ट्रायंगल नीट ऑब्झर्व करा. ST पॅरलल QR दिलेले आहेत. These two triangles lies between parallel line. आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर दोन ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये असते, त्यांची हाईट सेम असते. लेट्स सी, मी तुम्हाला परत एकदा ड्रॉ करून दाखवते. ट्रायंगल कसे आहेत हे समजून घ्या. पहिल्यांदा हे असे आहेत. ओके, ट्रायंगलचं नाव आहे STQR. हे ST पॅरलल QR आहे म्हणजे त्यांची हाईट सेम आहे. हे जे ट्रायंगल सुलटे केले म्हणजे ते असे होणार. लेट्स सी, हा ST असाच राहील, हा पॉइंट Q, हा पॉइंट R. QST आणि RST यांचा बेस सेम येतोय ST. समजतंय? पॅरलल लाईन मध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट सेम अँड दे हॅव अ कॉमन बेस ST. ज्या दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट सेम असते त्यांचे एरिया सेम असतात आणि एरिया सेम असलेले ट्रायंगलचा रेशो इक्वल टू 1 असतो. ओके, सो वी हॅव टू मेन्शन हिअर ट्रायंगल QST and triangle RST lie between parallel line. Therefore, they have same heights as well. Common base, दोघांचा बेस एकच आहे. Common base ST. आणि ज्या दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट इक्वल कॉमन असते त्या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल QST इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल RST. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल QST अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल RST इज इक्वल टू 1:1.